या गावचे कॉमेंटेटर संदीप केनी यांचे इथे आगमन झालंय. आज योगेश केनी गुणलेखक, तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. आज संदीप केनी आपल्या गावचा संघ मैदानावर खेळतोय. एक विजय प्राप्त केलाय त्यांनी. पहिला सामना सिद्धिविनायक कोपर संघाच्या विरोधात. आता विनर वर्सेस विनर 4 ओव्हरचा सामना. विजय भोईर ऑन स्ट्राईक, ग्रीन सिग्नल जीवन गावन यांचा. माचीज ऑन, गोलंदाज जितेंद्र मुंडे. मागच्या सामन्यातला सामनावीर आणि पहिल्या सामन्यातला सामनावीर, दोन्ही सामनावीर आहेत. विजय टू जितेंद्र. सामनावीर विरुद्ध सामनावीर असा हा बॅटल. मात्र पहिला बॉल डॉट. जितेंद्र मुंडे ज्यानं 2 षटक फेकले, 13 धावा, 2 विकेटी, त्याची कामगिरी राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला विजय भोईर ज्यानं फलंदाजीतून दमदार खेळी केली. तब्बल 9 चेंडूमध्ये 17 धावांची विजय खेळी साकारणारा विजय. हा कव्हर ड्राईव्हचा टोला, खूप चांगला फटका. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल हिटिंग. येतोय 4 धावांसाठी चौकार. साई, श्रद्धा और सबुरी. फरमाईश होती जितेंद्र जीवन गावंड यांची. ओम साई साई भक्त. आणि तो संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलाय मॅडीना. हा फटका फसला होता. हो, कॅच आहे आणि तो कॅच पकडलाय. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक बालकृष्ण पाटील न टिपलाय. झेल समाप्त झालाय विजय भोईरचा खेळ. डाऊन. जितेंद्र पाटील 30 दहशत तो जरारा या मॅच मध्ये देखील दाखवत असताना काय गोलंदाजी करतोय बघा. रिलीफ स्प्रेची मागणी मैदानाच्या आत. डॉक्टर रेडी राहा. रिलीफ स्प्रे घेऊन आपण या ओव्हर नंतर मैदानात जायचंय. नागेश खंडागले यांची मागणी केली आहे. त्यांनी रिलीफ स्प्रेची मैदानाच्या आतमध्ये थोडीशी इंजुरी झाली असेल कदाचित खेळाडूंना, परंतु ती सेवा तुमच्यापर्यंत तत्पर पोहोचली जाईल. फर्स्ट एड बॉक्स. पहिला अगदी आपण विमान पाहू शकता. आंतरराष्ट्रीय विमान किती जवळून योगेश आपल्याला आता विमानं पाहायला मिळत आहेत. इंडिगोचा हा प्लेन, एरोप्लेन. नेक्स्ट बॉल. हा हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. आल्या क्षणाला रोहन परदेशीचा हा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सिक्सर. याच दरम्यान चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, चेरोबा वर्कशॉप सिव्हिल वर्क यांचे सर्वे कुमार गुणवंत भगवान गोवारी आणि त्यांच्या समवेत अरुण एकनाथ म्हात्रे, चायनीज पार्टनर व त्याचबरोबर विजय जाधव यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर 10. सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. गोबारी साहेब, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज खूप चांगलं योगदान आहे आमच्या स्पर्धेसाठी. चेरोबा डेव्हलपर्स. चेरोबा म्हटलं तर चेरोबा देव. सांगडे गाव म्हटलं तर तिथेही देव आपल्याला पाहायला मिळतोय. चेरोबा देव. पहिल्या ओव्हरचा खेळ. षटकातला अंतिम चेंडू.
ओ परफ्यूम डिलिव्हरी, काय चेंडू फेकलाय, पलटवार केला मात्र गोलंदाज जितेंद्रनं. आणि या ओव्हर मध्ये षटकार येऊन देखील आणि चौकार येऊन देखील 10 धावा, म्हणजेच काय कमालीची गोलंदाजी बघा. बाकीचे सर्व बॉल डॉट, एक चौकार एक षटकार आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर लागलेत. आज मित्रांनो खरं तर आपण ISPL ला सुरुवात होताना पाहणार आहोत. ISPL मध्ये संपूर्ण भारतातली सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा, 2.5 कोटीची 4 व्हीलर, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर फॉर्सिया कंपनीची एक मोठी गाडी तुम्हाला पाहायला मिळेल. ISPL आजपासून त्या स्पर्धेचा गाज सुरुवात. देऊया शुभेच्छा आपल्या विभागातील जे जे खेळाडू खेळण्यासाठी गेलेत त्यांचं सर्वांचं आपण आज कौतुक आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 10 runs on scorecard after 1 overs, 1 wicket down. सेकंड ओव्हर रोहित जाधव घेऊन येतोय. भारत मुंडकर यांनी आमच्या मैदानात तत्पर सेवा, डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवली आहे. आज आयोजनाच्या भूमिकेत बघा सर्व भूमिका बजावतोय भारत, ही मोठी भूमिका आहे त्यांची. आत्ताच एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ते रुजू झालेत नोकरी व्यवसायामध्ये, आणि प्रत्येकाने व्हायला हवं योगेश. आपल्या जवळच एवढा मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, नोकरी आहे, संधी आहे, सोडू नका, नाहीतर बाहेरचे येतील आणि मग आपल्या घशावर बसतील. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पूल. ओहो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, टिपतोय झेल. अजून एक विकेट, विकेट नंबर 2 डाऊन. क्या बात आहे मॅडी, खूप चांगला संदेश देणारं तुमचं संगीत आहे. अग्री, कोहली आणि कराडे हे बांधव एकजुटीने राहा तुम्ही आणि आपल्या समाजाला टिकवा. एकजुटीने राहा आणि आपला न्याय हक्क मिळवल्याशिवाय राहू नका. हा संदेश तुम्हाला देत असताना मॅडी डीजे ऑपरेटर, येणाऱ्या विमानतळाला दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आपण गप्प राहणार नाहीये. हा भूमिपुत्रांचा अट्टास आहे, परंतु यासाठी समाज टिकला पाहिजे, समाज जिवंत राहायला पाहिजे. समाज म्हणजे काय तर अग्री, कोहली, कराडे, आपला हा विभाग, हा विभागामध्ये आपली दहशत राहायला हवी. मिस्टामिंग स्ट्रोक, जेलखाली पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आल्या क्षणाला, आल्या पावली माघारी परतवलं या फलंदाजाला. अजून एक विकेट घेतली आहे, भूषण टिपलेला तो झेल. विकेट नंबर 3 डाऊन. सतीश पाटील बॅक टू डगआउट. दोन गडी बाद झाले त्यावेळी, धावा ही 10 होत्या आणि आता तिसराही गडी बाद झाला. म्हणजेच एकंदरीत गोलंदाज रोहित जाधव देखील बॅक टू बॅक 2 विकेट पटकावतोय. पहिली विकेट हॅट्रिक या मैदानावर होईल का योगेश? झाली आहे. दुशांत भोईरच्या नावावरती पहिली हॅट्रिक, आता दुसरी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर हा रोहित जाधव. म्हणजेच उसारलीत संघाचाच खेळाडू दुशांतच्या नावावर विकेट हॅट्रिक आहे. ओहो, फुटवर्कचा जास्त वापर केला. तू मैदानाच्या आतमध्ये सुलभ केणी करत होता आणि तिथे लेग बाईटचा इशारा. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरसावते, ती म्हणजे 11. आज गावदेवी उसारली संघाच्या गोलंदाजाने टिचून मारा केलाय, एकंदरीत पहिल्या मॅच मध्ये देखील आणि दुसऱ्याही मॅच मध्ये. रोहित जाधव जो गोलंदाजी करत असताना 3 चेंडू मध्ये 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात. गुणवंत गोवारी या व्यासपीठावरनं
चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ओनर मॅचचा आनंद घेताना हाही एक रोहन परदेशीसाठी. रोहन परदेशीला खेळपट्टीवर राहावं लागेल, त्याच्याकडे खूप चांगले चांगले फटके आहेत, त्यामुळे हा खेळपट्टीवर असताना एक सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एक एक करत मात्र 12 या आकड्यावर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 गडी बाद 12 देवांश चिंचपाडा संघाची फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. अजय केनी यांचं इथे आगमन झालंय. अजय केनी एक उत्कृष्ट गोलंदाज देखील चिंचपाडा संघातून, चिंचपाडा गावातून राहिले. शॉट अँड पुल मनगडी ताकदीचा फटका आहे, परंतु इलिमिनेशन कमी आहे या फटक्यामध्ये. फटका फसला, सुलभ केनी येऊन तंबू मध्ये बसला. बॅट टू डगआउट. झाली आहेत आणि आता चिंचपाडा संघ अडचणीत आलाय. नितीन पाटील, संतोष गावण, रोशन पाटील, बाला या मॅचचा आनंद घेत आहेत. खर तर आज कुठे सामना नाही वाटतं बालाचा, आज आपल्या घरच्या मैदानावर स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतात. हा चेंडू मिस झालाय. डॉट बॉलची समाप्ती आता अडचणीत आलाय देवान चिंचपाडा संघ, जिथे मात्र रवी पाटील आलाय मैदानात, तोही डॉट गेलाय. पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावा फक्त धावफलकावर 12, 2 एकूण षटक समाप्त, 12 धावा आणि 4 विकेट. ही परिस्थिती पाहायला मिळते, ती म्हणजे देवान चिंचपाडा संघाची नाजूक बिकट परिस्थिती सापडलाय. तो म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटक, 12 धावा, 4 गडी बाद. ज्याच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक राहिली आहे. आजच्या दिवसातला यशस्वी गोलंदाज म्हणूया त्याला. विकेट हॅट्रिक त्यानं पटकावली आज या कालभैरव मैदानावर, एकंदरीत मुंडकर रियालिटी ट्रॉफी मध्ये. स्लोवर बॉल ही विश्लेषणता आहे. खर तर ही ओळख आहे गोलंदाज दुशांत भोईरची. बघा, तुमच्याकडे वेगवेगळे विविधतेनं गोलंदाजी असेल ना, विविधतेने चेंडू फेकले तर तुम्ही यशस्वी होता. आजकालचा क्रिकेट फास्टेड झालाय, बॅट्समन प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडतोय. मग तुमच्याकडे जर गती परिवर्तन करण्याची किंवा अचूक टप्प्याची जर शैली असेल ना, तो तर यशस्वी होतो. ते दाखवत असताना गोलंदाज दुशांत भोईर. परंतु इथे समोर दिलाय, लॉफ्ट केलाय, फटका फसलाय ही. हो हो, झेलखाली क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय, टिपतोय झेल आणि 5वा गडी आता बाद होतोय देवांश चिंचपाडा संघाचा. लालबाग ग्रुप, जय चेरोबा देव सांगडे आणि पप्पन 11 पेठ पुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, बघा टॉस विन साठी इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला यावं लागेल, नाहीतर या स्पर्धेचा नियम आहे
की जो संघनायक उपस्थित राहील त्या संघनायकालाच टॉस दिला जाईल, टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे यावं लागेल. हा चेंडू वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला. नवीन बॅट्समन मैदानात सुमित पाटील. खरं तर साईड वाढवली असं म्हणावं लागेल. सुमित पाटील जो 7व्या क्रमांकावर आलाय, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. संकेत पाटील यांचाच बंधू आज लेग स्टंप सोडून जसं आपण बघितलं तर चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेला, थोडस वलन मिळालंय. आणि अशा परिस्थितीत ध्रुवेश भोईरचं, दुशांत भोईरचं हे षटक तुम्हाला अप्रतिम पाहायला मिळते. दुशांत क्षेत्रक्षणामध्ये हलकस बदल. सुमित पाटील, संकेत पाटील खरं तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. त्याचा भाऊ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढे आलाय, एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तोही बॅटला स्पर्श होत नाही. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. एकंदरीत तुम्हाला या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय की हा खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं ओव्हर जितेंद्र मुंडेनं फेकलं 10 धावा. त्यानंतर रोहित जाधवनं दुसरं षटक फेकला अवघ्या 3 धावा आणि एकच धाव मापे असावी. कमालीची गोलंदाजी, अक्षरशः अडचणीत आला आता देवान चिंचपाडा संघ. अवघ्या धावा फक्त 14च लागल्यात. 3 ओव्हर 14 धावा. खराब फलंदाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये 10 धावा होत्या, तदनंतर 2 ओव्हर मध्ये फक्त धावा किती आल्या तर 4. दयनीय अवस्था, बिकट परिस्थिती आली. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. उसारली संघाचा गोलंदाज लास्ट ओव्हर घेऊन येतोय नागेश खंडागले. खराब परिस्थिती आता देवान चिंचपाडा संघ. जसा विजय भोईर बाद झाला तिथून गळती लागली आहे, परंतु जोपर्यंत रोहन परदेशी आहे ना, त्याच्याकडने अपेक्षा असतील की मोठमोठे फटके खेळले जातील. 4 ओव्हरचा सामना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये नागेश खंडागलेच्या किती धावा वसूल केल्या जातील, रोहन परदेशीकडनं असणाऱ्या अशा अपेक्षा पूर्ण होतील. 40 जरी आकडा झाला म्हटलं तर 14 म्हटलं तर तुम्हाला आता या ओव्हर मध्ये जवळजवळ 25 धावा तरी काढाव्या लागतील, परंतु ते कठीण आहे. कठीण संघर्ष करावा लागेल. हो, तोही ऑफ स्टंपला बॉल ठेवला. नागेशनं बॅटला ब्रश झाला. कॉट बिहाइंड द विकेट. रोहन परदेशी जाईल तंबूच्या श्रेयाला. अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय देवान चिंचपाडा असं म्हणावं लागेल. 14 धावा फक्त धावफलकावर आणि जवळजवळ 6 गडी बाद झालेत. आता इथून या संकटातून कोण बाहेर काढेल, कारण आता कमी धावा म्हटले या मैदानावर कमी धावा फार कठीण आहे. मग उत्तरार्धामध्ये हलकं तटवलं. लेट कटचा पटका, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअपला कोणी नव्हता, अन्यथा डायरेक्ट हिट केला असता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. नागेश खंडागलेचं हे लास्ट ओव्हर गावदेवी उसारले संघ मैदानावर खेळतोय. या उसारले गावामध्ये देखील खूप मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रजनी स्पर्धा असू द्या, दिवसा स्पर्धा असू द्या, या गावचे सरपंच साहेब देखील आयोजन करत असतात. आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न केला, एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, डेफिनेटली प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण आहे. आता धावांसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन परदेशीच्या अनुपस्थितीमध्ये देवान चिंचपाडा खेळतोय. शशिकांतजी भोईर, देवांश एंटरप्राइजेसचे ओनर, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वडगर, चिंचपाडा गाव म्हटलं तर. चिंचपाडा गावानं दिलेलं प्रेम सातत्यानं याच मैदानावर CPL चिंचपाडा प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हा लॉफ्टेड स्ट्रोक बऱ्याच कालावधीनंतर, उशिरा ना होईना, परंतु सुमित पाटीलच्या बाट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. तेवीस धावा आता धावफलकावर लागल्या आहेत. चांगला स्ट्रोक, एक मार.
असा आवाज येतोय, परंतु एक मारत असताना त्याच भूषणनं अजून एक तिसऱ्यांदा जेल टिपलाय, तोही सुमित पाटीलचा. आणि पप्पन 11 पेठ आणि लालबाग ग्रुप, जय चेरोबा देव सांगडे संघ, दोन्ही संघ जर आले नाही तर एक एक ओव्हर कमी. पप्पन 11 पेठ संघ आलेला आहे. पप्पन पप्पन म्हटलं तर क्रिकेटचं मोठं एक प्रचंड नाव आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांचा संघ त्याच्या नावाने खेळतोय. रुपेश मुंडकरला हा बॉल. आदरणीय सन्माननीय रुपेशजी मुंडकर साहेबांचे ते आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. रुपेशजी मुंडकर, आपण या मुंडकर रियालिटी ट्रॉफी मध्ये आलात आणि तुमचंही आमच्या मुंडकर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट बॅट्समन पार्थ आला, तोही डॉट बॉल केला आणि अवघ्या 23 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 4 ओव्हर 23 धावा म्हणजे 24 धावांचं आव्हान, छोटस आव्हान. चला, जय चेरोबा देव सांगडे संघाचा संघनायक देखील आलेला आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. सांगडे म्हटलं तर पूजा मंगेश पाटील या गावच्या उपसरपंच आणि त्यांच्या गावचा हा संघ मैदानावर आलाय. दोन्ही संघांना देऊ या शुभेच्छा. तर टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया गुणवंत गोवारी साहेबांना मी आमंत्रित करतोय. जय चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर गुणवंत गोवारी. कामोटे टीमसाठी अनेक मैदानं ज्यानं गाजवली देखील. गुणवंत गोवारी कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी आणि कमी वयामध्ये आता जय चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून उंच भरारी घेणारा हा व्यक्ती पाहुण्यांच्या उपस्थितीत ते उभे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. टॉस सांगडे टीमच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय सांगडे टीम कळवतील. लाल बाग ग्रुप, जय चेरोबा देव सांगडे आणि त्यांच्या विरोधात पप्पन 11 पेठ. सांगडे टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या मॅच नंतर त्यांचा सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण आलेल्या पाहुण्यांचं करत आहोत सहर्ष सहर्ष स्वागत. आताच सन्मान्य मुंडकर साहेबांचं देखील आगमन झालं. रुपेशजी मुंडकर साहेब या व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेतात. तर मिळालेल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण सन्मानाकडे वळतोय. जय चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, युवा उद्योजक, कमी वयामध्ये खरं तर ही औद्योगिक क्षेत्रामध्ये घेतलेली भरारी आहे आणि टेनिस क्रिकेट मधला एक उत्कृष्ट गुणवान कामगिरी करणारा गुणवंत गोवारी यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. बघा, जरी गाव कामोटे असलं तरी त्यांची आता कर्मभूमी ही चिंचपाडाच म्हणूया. चिंचपाडा नगरीमध्ये स्थायिक आहेत गुणवंत गोवारी. तर रुपेश मुंडकर यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. मुंडकर रियालिटी ट्रॉफी मध्ये गुणवंत गोवारी यांना आपण करूया सन्मानित. संदीप मुंडकर यांच्या ऍडव्होकेट यांच्या उपस्थित बघा रुपेश मुंडकर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या. गुणवंत गोवारी यांचा आपण करूया सन्मान. धन्यवाद. चॅनल पार्टनर अरुण एकनाथ म्हात्रे यांनाही विनंती आहे, अरुण साहेब आपणही यावं. चॅनल पार्टनर म्हणून त्यांची एक ओळख आहे आज या इंडस्ट्रीज मध्ये. तर संदीप मुंडकर यांच्या पवित्र हस्ते अरुण म्हात्रे साहेबांचे इथे हा शुभ सन्मान. मॅचला सुरुवात झाली देखील आपण पाहतोय एका बाजूला आणि हा पहिल्या बॉलवर चौकार ठोकण्यात आलाय. सन्मानाकडे पुन्हा एकदा बोलतोय. अरुण म्हात्रे साहेब चॅनल पार्टनर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं इथे
हा सन्मान ॲडव्होकेट संदीप मुंडकर यांच्या पवित्र असते. तदनंतर आमच्या मान्यवरांमध्ये विजय जाधव यांनाही विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा. चौकारानंतर फलंदाजाला पलटवार अर्थातच नागेशला परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात. एका बाजूला माची सुरू आहे आणि अमित जाधव यांचे इथे शुभ सन्मान ॲडव्होकेट संदीप मुंडकर यांच्या पवित्र हस्ते होतोय. मायेची प्रेमाची शाल परिधान केली जाते प्रत्येक मान्यवराच्या खांद्यावर वस्त्र अलंकार भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे. आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बोलतोय लगेच या उत्तरार्धाकडे जोडले जातील आमचे साथी समालोचक मनोहर पाटिल वाजे. बहुत बहुत शुक्रिया रिवॉल्व सर. जीतने के लिए केवल 24 का टारगेट है. पहली गेंद के ऊपर मुकेश भगत जिन्होंने चौका दिखाया था, लेकिन दूसरी गेंद के ऊपर पुल करने के प्रयास में असफल रहे और पहला विकेट मिला देवा स्पोर्ट्स चिंचपाटा टीम को. अजय गोंदले, ये गेंद बल्ले का किनारा है और यहां से बैक टू बैक दूसरी सफलता. 24 रन बनाने हैं, रास्ता रोक के खड़ी है देवा स्पोर्ट्स चिंचपाडा. क्या बात है, क्या बात है. नक्कीच मनोहर मॅचला खरं तर कलाटणी देताना पाहायला मिळते गोलंदाज. परंतु या ठिकाणी रुपेश मुंडकर संदीप मुंडकर यांच्या सन्मानाचा आपण आता या ठिकाणी ते पाहतोय स्वागत कक्षामध्ये. संदीप मुंडकर ॲडव्होकेट म्हणून आज वकील क्षेत्रामध्ये प्रावीण्य असणारी व्यक्ती संदीप मुंडकर यांना सन्मानित करण्याचं काम आज आमचे गुणवंत गोवारी देखील करतायत. पाहुण्यांच्या हस्ते आज या आपल्या भूमिपुत्राचा होतोय सन्मान. त्यानंतर रुपेश मुंडकर यांना सन्मानित करतील आमचे पाहुणे अर्थात अरुण म्हात्रे, कारण हा पाहुण्यांच्या हस्ते भूमिपुत्राचा होतोय सन्मान. रुपेश मुंडकर यांना सन्मानित करण्यात येतोय. मुख्य व्यासपीठावर अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक मान्यवराला सन्मानित करण्याचं काम आमचे आयोजक या मुंडकर रियालिटी ट्रॉफीच्या माध्यमातून करत आहेत. करूया सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा मनोहर पाटील यांच्याकडे. अच्छी गेंद थी पिछली, ये भी अच्छी है. क्या ये सफलता है? जी हाँ, क्या बात है. जबरदस्त गेंदबाजी का नजारा. पहली गेंद के ऊपर चौका, 5 गेंदें फेंकी है अब तक, 3 सफलता नाम के ऊपर है. 3 विकेट खो जाने के बाद गांव देवी उसरली 24 का पीछा करते हुए 4 रन. इन सफलता अब तक आई है पहले ओवर में. दबाव में गांव देवी उसरली, हेमंत ऑन स्ट्राइक, रिवर्स. जो दबाव बना था रिलीज करेगा, ये बड़ा स्ट्रोक. पहले ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 3 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन, 18 गेंदे और 14 रनों की जरूरत. बाजी करने के लिए पहुंचे थे, उनका विकेट गिरा. आते ही चल बसे थे हर्षद पाटिल और नागेश खंडागले भी खाता नहीं खोल पाया. खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा. नंबर 4 गोज डाउन.
मुकाबले में वापसी क्या हो सकती है, नई ऊर्जा देकर जाएगा ये विकेट। हरीश मुंडेगोज 17 गेंदे 14। फुल टॉस थी, उसी स्ट्रोक के लिए प्रोटेक्शन मौजूद था। डी फाइन लेग में कोई गलती नहीं हुई और चौथा खिलाड़ी मैदान के बाहर लौटा। क्या इस मुकाबले में कोई ड्रामा अभी भी बाकी है? क्या सस्पेंस थ्रिल अभी तक मौजूद रहेगा अंतिम क्षणों में? गेंदबाज से तैयार, अगली गेंद लेग स्टिक के बाहर से गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, बाल बाल बचे वहां पर। बिल्कुल वाइड गेंद करार अंपायर द्वारा। एक रन आ जाएगा एक्स्ट्रास के रूप में। रन कैसे भी आए, रन चाहिए। एक दो बड़े हिट की बात है उसरली क्रिकेट टीम के, लेकिन दबाव में नजर आ रही है, थोड़ी सी पैनिक कर रही है बीच मैदान में छोटे टोटल का पीछा करते हुए। बल्लेबाज आउट, आदि सेना पवेलियन में वापस। मजा है मुकाबले में अभी भी बरकरार। क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी देवान स्पोर्ट्स चिंचपड़ा टीम की। 5 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं 11। आने वाली गेंदें बचेगी 16 गेंदें और जीतने के लिए 13 रनों की है जरूरत। हम खोल कर देखेंगे, जितने लो स्कोरिंग की लड़ाई हमने देखी है, हाई वोल्टेज देखी है, और इस मुकाबले में रोमांच चरम सीमा पर पहुंच चुका है। 16 गेंदे 13 की जरूरत और है। विकेटों की तलाश कर रही है देवा स्पोर्ट्स चिंचपाड़ा। इनेट नंबर 7 रोहित जाधव। गति में मिश्रण, हल्के हाथों से केला गैप में है, पीछे लॉन्ग ऑन का खिलाड़ी फील्ड करेगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। हर एक बल्लेबाज आता मैदान के अंदर उतरा और मैदान के अंदर बड़े स्ट्रोक की तलाश में विकेटों का नुकसान कर गया। और देवा स्पोर्ट्स चिंचपाड़ा के लिए हल्की से उम्मीद की किरण अभी भी जग रही है मैदान में। 12 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर क्या मुकाबला बना है दोस्तों। अंतिम गेंदे 15 और जीतने के लिए अभी भी 12 रनों की जरूरत। हेमंत भगत ऑन स्ट्राइक। अगली गेंद आएगी गेंदबाज की, हल्के हाथों से धकेला केवल इस गेंद को। तेज आउटफील्ड है, क्या ये गेंद रुकेगी? जी नहीं, गेंद सीमा पार चौका। ये सही सोच है हेमंत की, यदि बात करेंगे कोई रिस्क नहीं उठा रहे, हल्के हाथों से केवल दिशा दी इस गेंद को और जो दबाव बना था उस दबाव को हटाया। 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके, 8 की जरूरत है। रिवर्स खेलने की कोशिश, खतरे में हेमंत भगत। कौन कहता है मुकाबला समाप्त हुआ दोस्तों? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 13 गेंदे 8 की है जरूरत। ये मैच रफ एंड टफ होते जा रही है। 6 विकेट हो रहे हैं अभी। यहाँ पे देखा जाए तो 6 विकेट के नुकसान के ऊपर मनोहर सोचा ही नहीं था कि मुकाबला ये इतने क्षणों तक जाएगा। कोई भी सोचा नहीं होगा, क्योंकि ऐसा लग रहा था कि 2 ओवर में मुकाबला खत्म हो जाएगा। लेकिन ये क्रिकेट है दोस्तों, किंतु और परंतु का स्थान नहीं इस क्रिकेट खेल में। जो जीता वही सिकंदर। क्या बात है, जबरदस्त ये लड़ाई है।
मुकाबला चाहे कोई जीते लेकिन संघर्ष करना जरूरी होता है और वही संघर्ष वही मेहनत मैदान के अंदर पसीना बहा रही है देवा स्पोर्ट्स चिंचपाड़ा। 24 रन थे सिर्फ बचाने के लिए, लेकिन क्या लड़ाई लड़ी है, लाजवाब गेंदबाजी। 13 गेंदे 8 की जरूरत है, 4 विकेटें दूर है। यदि विकेट आएगा तो और मजा बढ़ जाएगा मुकाबले में, लेकिन एक बड़े स्ट्रोक की बात है, मुकाबला उसरली क्रिकेट टीम फिर भी अभी तक हावी है इस मुकाबले में। जबरदस्त लड़ाई। भूषण मुंडे इनेट नंबर 8, 8वें नंबर का ये खिलाड़ी। 13 गेंदे 8, हल्के हाथों से खेला, डायरेक्ट हिट और बल्लेबाज आउट। क्या घटा है मैदान में, 7 विकेट के नुकसान के ऊपर गांव देवी उसरली टीम संघर्ष जारी है। 12 गेंदे 8 की है जरूरत। बिल्कुल मनोहर, अगर ये चिंचपाड़ा टीम ये रन डिफेंस करती है ना तो पूरे दिन भर ये चर्चा होगी इस मैदान के ऊपर, पूरे दिन तक ये चर्चा होगी। जबरदस्त मुकाबला। 12 गेंदे जीतने के लिए 8 की जरूरत और है। दबाव आपसे कुछ भी करवाता है दोस्तों। 7 विकेट के नुकसान के ऊपर बिल्कुल ये रन संख्या बनी है अब तक मैदान में 12 रन। पूर्वा ट्रांसपोर्ट के ओनर सम्मानीय वरुण जी केनी, इनका भी यहाँ पर आगमन होता है, उनका भी हम तहे दिल से स्वागत कर दें। 12 गेंदे 8 की आवश्यकता है, 3 विकेट दूर है, विकेटों की तलाश करनी है, लेकिन यहाँ पर एक हिट, एक चौके की बात है, एक छक्के की बात है, सिंगल डबल से भी मुकाबले के अंदर मजा आ सकता है। चिंचपाड़ा और उनके खिलाफ खेल रही है मैदान के अंदर गांव देवी उसरली। 24 के अंदर ये मुकाबला बना दिया है चिंचपाड़ा टीम ने, लेकिन अब नया खिलाड़ी आएगा सौरभ पाटिल। पिछले कुछ समय से अब तो ऑर्डर बल्लेबाजी करते हैं हमेशा, अब निचले क्रम में आए हैं। अच्छा खिलाड़ी है, इसकी बल्लेबाजी मैंने देखी है। 12 गेंदे 8 रन। सौरभ के ये स्ट्रोक, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, सिंगल आएगा इस गेंद के ऊपर, हड़बड़ाहट नहीं चाहिए। जैसे मैंने पहले भी कहा था, रिस्क फ्री क्रिकेट आपको खेलना होता है। थोड़ी सी पैनिक कर गई मैदान के अंदर गांव देवी उसरली और इसी का नतीजा है थोड़ा सा दबाव झेलते हुए आने वाली 11 गेंदे अभी भी जीतने के लिए 7 रन दूर है। जबरदस्त मुकाबला। खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट की जरूरत थी। विजय भोईर थोड़ा सा फंबल, विकेट बचाना है, बचेंगे तो और भी लड़ेंगे मैदान में। बिल्कुल बिल्कुल मनोहर, यहाँ पे विकेट भी बचाना है, रन भी बटोरने हैं, दोनों तरफ आग लगी है इस मैदान के ऊपर। ये मैच है, इस मुकाबले में आ रही है मजा, बिल्कुल मजा आ रहा है इस मुकाबले में। अभी तक कोई भी जीता नहीं, कोई भी हारा नहीं है, बेहतरीन मुकाबला मनोहर। जाएंगे दोस्तों मैदान में, अच्छा मुकाबला है। क्या ये बल्ले का किनारा है? जी हाँ, 8वां खिलाड़ी मैदान के बाहर। क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी का नजारा। 8 खिलाड़ी खो जाने के बाद रन बने हैं टोटल 9 गेंदे और जीतने के लिए 6 रन की है जरूरत। मुकाबला अब आकर खड़ा कर दिया है, 9 गेंदे और 6 रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला। इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय करते हुए हमारे सीधा MICL PSA 2 से हमारे इंजीनियर्स अनूप पाटिल, कुणाल जाधव, प्रसाद पाटिल, कर्तव्य मोकल और हमारे सभी के लाडले धनेश जुईकर साहब भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है। आने वाली गेंदे बचेगी 9 गेंदे और जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं, सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। क्या ये मुकाबला बदलेगा? 9 गेंदे 6 की आवश्यकता। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। हवा में ये गेंद थी, सतीश शायद वहां पर जरूर मौजूद थे। रन मिलेगा केवल सिंगल। हर मुमकिन प्रयास किया जा रहा है मैदान के अंदर।
कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने ये दुनिया बदली है। क्या लाजवाब लड़ाई है, 24 रनों के अंदर संघर्ष जारी है। 8 विकेट के नुकसान के ऊपर रन बने टोटल 19 रन। जीतने के लिए 8 गेंदे 5 रन की आवश्यकता। उसरली या फिर चिंचपाड़ा, कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला, किसकी मेहनत रंग लाएगी। 8 गेंदे 5। लोअर फुल टॉस थी, विजय भोईर है पीछे, थोड़ा सा फंबल, हर एक रन कीमती है और 2 रन का इजाफा होता हुआ। 7 गेंदे जीतने के लिए 3 रन की अभी भी जरूरत है। यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां, रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है और ये मेहनत के बलबूते के ऊपर यहाँ तक का सफर है। 7 गेंदे और जीतने के लिए 3 रन की अभी भी है आवश्यकता। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, किसकी जीत है किसकी हार है, कौन जीतेगा कौन हारेगा, मैदान में किसके हिस्से में खुशी है किनके हिस्से में गम है। अंतिम गेंदे 7 और जीतने के लिए 3 रन। अच्छी गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति। 6 गेंदे बचेगी, 3 रन की है जरूरत। छह गेंदे जीतने के लिए 3 रन। क्या मुकाबला बना है दोस्तों। जैसे कहते हैं ना, जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और आज ये मुकाबला किसके हक में जाएगा। 6 गेंदे जीतने के लिए 3 रन की है जरूरत। जैसे कहते हैं ना, छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा, और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा। और बेहतरीन से बेहतरीन मुकाबला ये बनता जा रहा है। 6 गेंदे 3 की आवश्यकता। 8 विकेट के नुकसान के ऊपर गावदे उसरले थोड़े से दबाव में, आगे निकलकर खेलने की कोशिश। और क्या ये तीसरे अंपायर को रेफर करा गया है। दिल की धड़कनें तेज करने वाला, हैरत अंगेज ये फैसला रहेगा। हर एक रन कीमती है, हर एक रन कीमती है। मुकाबले में मजा बरकरार है दोस्तों। जिसे कहते हैं ना, रास्ता भी जानता हूं चलना भी जानता हूं, मैं आग हूं तबीयत से जलना भी जानता हूं। मुझे मोम ना समझो जो झट से पिघल जाऊंगा, मैं सूरज हूं डूब कर निकलना भी जानता हूं। किसके हक में यह मुकाबला जाएगा, किसके हक में यह फैसला जाएगा। वेरी वेरी क्लोज डिसीजन। वेरी क्लोज डिसीजन नाउ पेंडिंग थर्ड अंपायर कंट्रोल रूम में। डिसिजन खूप क्लोज आहे आणि रफ अँड टफ मॅच आहे, त्यामुळे डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल. आमचे तिसरे पंच सज्ज झालेत, कारण कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे. नक्कीच. चला, या अंपायर्स क्लोज डिसिजन आहे आणि मॅच काय रंगतदार आहे. 2 विकेट फक्त. जर आउट झाला तर मनोर एक शेवटची जोडी मैदानात राहील, त्यामुळे भरपूर काही चित्र स्पष्ट होईल या मॅच मध्ये. या भाया, जेवणायला पण तुम्हाला वेळ नाही आता.
बैट्समैन नॉट आउट। तो 1 रन मिल जाएगा। कितना कीमती ये रन आउट था, बिल्कुल क्लोज कॉल था और पूरी तरीके से सुरक्षित अपने क्रीज में वापस है बल्लेबाज। फिर भी मुकाबले में मजा बरकरार है दोस्तों। 5 गेंदे और जीतने के लिए 2 रन की कंपलसरी जरूरत है। लाजवाब मुकाबला। स्ट्राइकर एंड के ऊपर भूषण मुंडे, दुशांत भोयर उनका साथ निभा रहे। क्या मुकाबले में मजा अभी भी बरकरार है। सस्पेंस थ्रिलर, क्रिकेट का नाटक, क्रिकेट का ड्रामा मैदान के अंदर अभी भी जारी है। अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए कंपलसरी 2 रन की जरूरत। रवि पाटिल निकल चुके हैं, भूषण के लिए गेंद आएगी। 5 गेंदे 2 की है जरूरत। खोद कर निकाला इस गेंद को, खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। थोड़ा सा फंबल, डायरेक्ट हिट। तीसरे अंपायर की फिर से मांगे। फिर से डिसीजन पेंडिंग। दिलों की धड़कनें तेज हो रही है दोनों टीम की। क्या मुकाबला हुआ है, पैसा वसूल मुकाबला हेमंत, मैं कहूंगा। अभी सभी की धड़कनें तेज हुई है। ये मुकाबले ने आज के ये रियलिटी का, ये मुनकर रियलिटी का जो टूर्नामेंट का जो मैच है ना, ये पैसा वसूल। बैल जोड़ी, बैल धागा तोड़लाय का बघा। नॉट आउट और मुकाबला अंत में जीता। सभी के चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कान। 24 रनों का पीछा करते पहली गेंद के ऊपर चौका आया था और 2 विकेट से मुकाबला आखिरकार गावदेवी उसरली टीम ने जीता। वेल प्लेड। मैं तो कहूंगा देवान स्पोर्ट्स चिंचवाड़ा लड़ाई के लिए 100 में से 100 नंबर है, लेकिन ये क्रिकेट है, किसी को जीतना है, किसी को हारना है। एक सिक्के के 2 पहलू। आज आप जीते नहीं, लेकिन यहाँ पर सीख जरूर मिलेगी। अच्छा मुकाबला देखने को मिला और इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच रोहित यादव, जिन्होंने 1 ओवर फेंका, 3 सफलता और केवल 1 रन उन्होंने खर्च किया था। तो रोहित बनेंगे मैन ऑफ द मैच के हीरो। हेलो।